तुम्ही म्हणशाल की पोहनचं स्वागत कसं काय ते पण सांगतो ब्लॉगमध्ये बघू शकता. जय श्रीराम भावांनो. असं काय झालं की आपल्याला जायचं घराकडे आलो होतो. हे बघा शाळेत कार्यक्रम होता कसं काय ते बघायला आलो. शाळेत आले थोडक्यात ते पण गफ्फार मामा पण आले होते. गफ्फार मामा पण आले तर शाळेत खूप पब्लिक आलती राव. शाळेत तर खूपच पब्लिक आलती. गफ्फार मामानं पण म्हणले आपल्याला की व्हिडिओ खूप भारी बनते बा. मला तर खूपच चांगलं वाटलं. मग काय जाधव सर चालू होते. जाधव सर वाटल्यावर आपलं तर दुःख वाटले राव. जाधव सर तर खूप छान सर होते, चांगले होते सर. मग ते चाले म्हणून थोडं गफ्फार मामाची मग हे ऐकून घ्या. जय श्रीराम. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. इंद्रधनुष्य जसे सप्तरंगी इंद्रधनुष्य जसे सप्तरंगी दिसतात चांगले गुण तुमच्या अंगी. इंद्रधनुष्य जसे सप्तरंगी दिसतात चांगले गुण तुमच्या अंगी. रात्रंदिवस मेहनत करून पतिरायाची सेवा करून रात्रंदिवस मेहनत करून पतिरायाची सेवा करून. कारण तू शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी असताना त्यांचे हजबंड झाला होता आणि ते माझे जुने मित्र आहेत. त्यावेळेस सुद्धा अगदी शिक्षणाचा सांभाळत अगदी दवाखान्याचा भाग सांभाळत त्यांनी आपलं कर्तव्य पार पाडलेलं आहे. त्याबद्दल मी या कवितेतून व्यक्त करत आहे की रात्रंदिवस मेहनत करून पतिरायाची सेवा करून शिक्षणात योगदान देऊन रात्रंदिवस मेहनत करून पतिरायाची सेवा करून शिक्षणात योगदान देऊन जिंदगी झाली महान. जिंदगी झाली महान हीच इंद्राची शान. हीच इंद्राची शान.